की दावोसला हे सर्व मंडळी गेले. अपेक्षा होते युवांचे की दावोस मध्ये जाऊन खूप चांगले करार होतील, ते काही झाले नाही. अतिरिक्त खर्च केला, म्हणजे राहण्यावर, तिथं खाण्यावर, जेवणावर, पिण्यावर, फिरण्यावर अतिरिक्त खर्च केला. आणि त्या तिथं असणाऱ्या दावोसच्या एका कंपनीने ह्यांना पाठवलं बिल, पण हे बिल भरायला तयार नाही. त्यांना असं वाटतं की जसं ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्रात वागतो तसं तिथेही वागतो, जा तुला बघतोच आम्ही. पण दुर्दैव असं की दावोस मध्ये आपलं राज्य अनेक वर्षांपासून कशासाठी जातं, आपल्या राज्यामध्ये गुंतवणूक आणण्यासाठी जातं. पण 1.5 कोटीमुळे आपल्या राज्याचं नाव अख्ख्या इंटरनॅशनल लेवलला खराब झालेलं आहे, नाही तर खराब होतं. पण याचं भान या सरकारला कुठेही नाही असं वाटतं. अहो काही वर्षांपूर्वी, म्हणजे 1.5 वर्षापूर्वी हे साऊथ कोरिया का कुठेतरी गेले होते आणि तिथे गेल्यानंतर 3 दिवसासाठी यांनी खर्च किती केला तर 2 कोटी रुपये केला, म्हणजे दिवसाला 70 लाख रुपये, म्हणजे प्रायव्हेट जेट घेऊन गेल्यासारखं झालं. तायवानला गेले होते. त्यामुळे हे उत्मात केलेलं आहे. आता तो कुठेतरी उत्मात त्यांच्या अंगलट येईल आणि त्यामुळे सगळं तिथं नोटीस आली असं आपल्याला बोलावं लागेल. विषय जो आहे तो तुम्ही घेतलेला आहे, छत्रपती संभाजीराजांनी घेतलाय, कुठे नेमकी अडचण येत असेल असं वाटतं? एकतर कसं आहे की 2019चं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून, त्या काळातलं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून काही गडबडीने भूमिपूजन केलं होतं, ते सुद्धा मोदी साहेबांच्या हस्ते. आता पंतप्रधानांच्या हस्ते जर तुम्ही भूमिपूजन करणार असाल तर टेक्निकल डेटा, टेक्निकल अनालिसिस, टेक्निकल परवानग्या आहेत का, ते खरंच तिथं होऊ शकतं का, या सगळ्या गोष्टीचा अंदाज आपल्याला घ्यावा लागतो. मग पंतप्रधानाला बोलवलं जातं. पण काय, सामान्य लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करायची होती, फक्त राजकारण करायचं होतं, मतं मिळवायची होती, म्हणून भूमिपूजन तिथं घेतलं. नंतर तिथं साधी एक वीट सुद्धा बसवली नाही. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा जे स्मारक आहे, ते स्मारक काही गडबडीने त्यांनी सुरू केलं. पण नंतर तुम्ही जर बघितलं मंद गतीने काम सुरू होतं. पण महाविकास आघाडीमध्ये आर्थिक अडचण असताना सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात निधी तिथं दिला. तर हे जे काय चाललंय ना, फक्त धूळफेक चाललेली आहे, ही कुठेतरी लोकांसमोर यावी यासाठी आज सुद्धा राजे तिथे गेले होते. मी हा विषय अनेक वेळा तिथे घेतलेला आहे. महत्वाचं काय की यांना फक्त समाजावर राजकारण करायचं आहे. जसं बंजारा समाजावर काल पवित्र ठिकाणी जाऊन मोदी साहेबांनी फक्त काय केलं तर राजकारण केलं, खोट्या गोष्टी सांगून. त्यामुळे हे जे काय चाललंय हे लोकांसमोर येऊन आज मुद्द्याचं बोललं गेलं पाहिजे. हाताला काम, पोटाला अन्न, याच्यावर कुठेतरी बोललं गेलं पाहिजे. आणि महाराष्ट्राची अस्मिता, पण गुजरातचे नेते दिल्लीत जाऊन जे बसलेत त्यांना असं वाटतं गुजरात स्टाईल हे महाराष्ट्राला लादून कसंही आपण इलेक्शन काढू, हे जर त्यांना वाटत असेल तर त्यांना एवढं सांगायचं, स्वप्न बघा. 29 ची तयारी आतापासून सुरू करा. 19 मध्ये सुद्धा आपण तिथं भिडूया. 2024 ला यांचं सरकार काही येणार नाही. हर्षवर्धन पाटील परत जामखेडमध्ये येऊन गेला, काय चर्चा झाली? 2 रोहित, एक तर ते खुश होते कर्जत जामखेडला येऊन. तिथे असणारे जे सर्व नागरिक होते, ज्या पद्धतीने प्रतिसाद रोहित शर्मांना मिळाला त्या बाबतीत ते अतिशय खुश होते. कदाचित त्यांच्या मनामध्ये अपेक्षा होती की ठीक आहे, बाकी इतर ठिकाणी जे कार्यक्रम घेतले जातात त्या कार्यक्रमाला गर्दी असते पण इतकी तिथं नसते. पण तिथं गेल्यानंतर क्रिकेटची मॅच नव्हती, फक्त भूमिपूजनाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला एवढे क्रिकेट प्रेमी आले होते, ते बघून अतिशय ते भावनिक झाले, खुश झाले. आणि मराठीमध्ये सुद्धा संवाद तिथे असणाऱ्या लोकांशी त्यांनी केला. महत्वाचं काय की तिथं राजकीय दृष्टिकोनातून एखादा कार्यक्रम जर मला घ्यायचा झाला असता तर इतरही ज्या मतदारसंघात जसं परळी वगैरे मध्ये डान्सचा कार्यक्रम ठेवला गेला होता, ऍक्टर ऍक्ट्रेसेसला बोलवलं गेलं होतं. पण महत्वाचं काय की तिथं काय ते सकारात्मक व्हावं, तिथं असणाऱ्या मुलांना मुलींना एक चांगली संधी मिळाली, व्यासपीठ मिळावं खेळामध्ये, म्हणून आपण तिथे एक स्टेडियम करतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने रयत या संस्थेमध्ये, आणि तिथे शाळा सुद्धा आपण बांधणार आहोत. त्यामुळे त्या स्टेडियमचं, त्या पवित्र स्टेडियमचं, कॉम्प्लेक्सचं भूमिपूजन हे भारताचे कर्णधार, क्रिकेटचे कर्णधार ज्यांनी आपल्याला वर्ल्ड कप आणून दिला अशा व्यक्तीच्या हस्ते झालं. त्याचा अभिमान आणि आदर आम्हा सगळ्यांना आहे. माझे मुख्य पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व तसंच अनिल देशमुख साहेब आजच्या बैठकीला होते. जयंत पाटील साहेबांना जे काही इतर मित्र पक्षांच्या नेते आहेत त्यांच्याबरोबर महत्वपूर्ण चर्चा असल्यामुळे ते तिथं राष्ट्रवादीच्या वतीने तिथं चर्चा करत आहेत. आजच्या दिवशी विदर्भ भागातले जे सर्व मतदार आहेत, मतदारसंघ आहेत, जिथून जे कोणी इच्छुक आहेत, अशा सर्व व्यक्तींचं म्हणणं आदरणीय पवार साहेबांनी इथं पुण्यामध्ये ऐकलेलं आहे.
त्याला पुढच्या आठवड्यात पण बैठक आहे. मग आता जे होत आहेत इच्छुकांच्या त्या काय वेगवेगळ्या आहेत. नाही, विषय एवढाच आहे, आपला पक्ष लोकशाही मानणारा पक्ष आहे. जे कोणी इच्छुक असतील कुठल्याही मतदारसंघातून, तो मतदारसंघ आपल्याकडे आहे नाहीये, पूर्वी लढलाय नाहीये, तिथं असणारा एखादा व्यक्ती आपला कार्यकर्त्याचा, आपल्या पार्टीचा जर निष्ठावंत असेल आणि त्याची इच्छा असेल तिथून लढायची, त्याचं म्हणणं काय, त्यांचं मत काय, कशा पद्धतीने आपण लढू शकतो, तिथलं समीकरण काय, अशा पद्धतीचा संवाद आदरणीय पवार साहेबांनी कालही घेतला, आजही घेतला आणि पुढचे 4 दिवस अशाच पद्धतीने तिथे असणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांशी आदरणीय पवार साहेब बोलणार आहेत. अजित पवारांसोबत गेलेल्या 9 जण सोडून बाकी जणांना पक्षात घेणार, कारण की अनिल देशमुख वारंवार सांगतात की ते 9 जोडून आम्ही सगळे घेऊ. विषय एवढाच आहे की अनेक लोकांना इच्छा आहे आदरणीय पवार साहेबांकडे परत यायची, पण पवार साहेबांचं हेही मत आहे की सगळ्यांना घेऊन फायदा नाही, कारण त्या मतदारसंघामध्ये त्या भागामध्ये निष्ठावंताने लोकसभेमध्ये खूप प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. अशाच सगळ्यांना घेऊन आपल्याला तिथं असताना निष्ठावंतांना न्याय देता येणार नाही. म्हणून पवार साहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई योग्य असा निर्णय घेतील आणि जे कोणी चर्चेत आहेत, संवाद करत आहेत, नाहीतर संपर्कात आहेत, बहुतांश लोकांना आदरणीय पवार साहेब नाही म्हणतील अशी सुद्धा आजची परिस्थिती आहे. पुढच्या काही दिवसातच कळेल. आता इलेक्शनचा टाइम आलेला आहे. आता हरियाणा मधला उद्याचा रिझल्ट बघता आणि जम्मू काश्मीरचा रिझल्ट बघता महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या भाजपचं एवढी हिंमत असेल का इलेक्शन आता घ्यायचं, हे आपल्याला बघावं लागेल. धाडस आहे का? त्यामुळे इलेक्शन कधी लागतंय असेही खरं तर चर्चा आता नवीन सुरू झालेली आहे, कारण हरियाणामध्ये भाजप काही सत्तेत येत नाही, जम्मू काश्मीरमध्ये तर त्यांना ते स्वप्न बघावंच लागतं. समोर येतोय, लाडक्या बहिणीला डायरेक्ट माल जातो, त्यामुळे नेत्यांनी टेन्शन घेऊ नये, मतांचा माल पण तसंच येणार. आता हे जे वक्तव्य अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे. शेती धोरणामध्ये हे सरकार कमी मिळाल्यामुळे शेतकऱ्याच्या घरी तिथं लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपये महिन्याला द्यावे लागतात. युवांना हाताला काम मिळत नाही, युवतींना हाताला काम मिळत नाही, म्हणून त्या घरी 1500 रुपये सरकारला द्यावे लागतात. तसंच परिस्थिती छोटे मोठे जे घटक आहेत, विविध क्षेत्रामध्ये जे काम करतात अशांची परिस्थिती आहे. त्यामुळे हा जो पैसा आहे हा टॅक्सचा पैसा आहे. तिथं असणारे जे स्वाभिमानी लोक आहेत त्यांचं मत आहे की हा काही सरकारचा पैसा नाही, हा टॅक्सचा आमचा पैसा आहे. आणि हा सरकारला का द्यावं लागतंय? कारण धोरणात्मक निर्णय गेला, हे सरकार कमी पडलं, न्याय देणं कमी पडलं. अशात एखाद्या संविधानिक पदावर असणारा मंत्री जर असं म्हणत असेल की आता पैसे दिलेत म्हणजे अप्रत्यक्षपणे आम्ही मतं विकत घेतली, स्वाभिमानी लोकांची मतं विकत घेता येत नाही आणि 1500 रुपयाला तुम्ही माल समजता, त्याचा अर्थ काय काढायचा आपण? म्हणजे लाज वाटली पाहिजे सर्व नेत्यांना की 1500 रुपयाला तुम्ही माल समजता. मग त्याचा अर्थ तुम्ही जी मदत देत आहात ती स्वार्थापोटी तुम्ही मदत देत आहात. तुम्हाला माहिती लोकसभेमध्ये जो निकाल लागला तसाच निकाल आता विधानसभेला लागणार आहे. म्हणून तुम्ही 1500 रुपये जी मदत पाठवता त्याला माल समजता आणि त्या मालाच्या बदल्यात तुम्ही काय अपेक्षा करताय की मतं मिळाली पाहिजे. त्याचा अर्थ की डायरेक्ट तुम्ही तिथं मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहात आणि तुमची सत्ता चुकून जी येणार नाही, 1% खाली चान्सेस परत येण्याची जर आली तर ही योजना तुम्ही बंद करणार आहात. पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही ही योजना बंद नाही करणार. उलट त्याच्याच बरोबर शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, युवांना, विद्यार्थ्यांना, महिलांना, महिला सुरक्षा, त्या सगळ्या घटकांना तिथं आम्ही न्याय देणार आहोत. बिलाबद्दल तुम्ही एक सोशल मीडियावर ट्विट केलेला आहे. दावसच्या हॉटेल शिंदे गटात प्रवेश करते, त्यांचाही पक्ष बोलला आहे. म्हणजे बघा, तिसरी आघाडी का काढायची होती तर मतविभाजन करायची होती आणि मतविभाजन करून कोणाला फायदा घडून आणायचा होता तर भाजपला अप्रत्यक्षपणे. पण ते चालू होण्यापूर्वीच त्यांचा आमदार जर शिंदे गटात जात असेल तर बघा आजची त्यांची काय परिस्थिती आहे. त्यामुळे हे थर्ड फ्रंट अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करणं हे लोकांना कळलंय. मतं खाण्यासाठी कोण उभं राहणार आहे आणि निवडून येण्यासाठी कोण उभं राहणार आहे हे लोकांना तिथं कळत आहे. थर्ड फ्रंट नाही तर हे जे काही इतर लोक उभे राहण्याचा विचार करत आहेत ते फक्त मतं खाऊन भाजपला मदत करण्याचा विचार करतात असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणतात की दावस मधले जी बिलं आहेत ते आता रोहित पवार पाहतात का, त्यांना मी माझी सगळी बिलं पाठवतो असं तुम्हाला असं कोण म्हणले? विखे पाटील, राधाकृष्ण. आता राधाकृष्ण विखे पाटील साहेब, मी काही बोललो तर मला म्हणतात की रोहित पवारवर कारवाई करायची. आता युवांच्या वतीने
तलाठी भरतीमध्ये जो भ्रष्टाचार झाला तेव्हा मी बोललो होतो आणि बेधडक बोललो होतो, तेव्हा मला जेलमध्ये टाकणार होते, अजून तरी नाही टाकलं. मग असं म्हणायचं का तुम्ही घाबरला मला? आता एवढा मोठा नेता विखे पाटलांसारखा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घाबरला असं म्हणावं लागेल. नाही तर मला नसतील घाबरले तर युवांना तरी ते घाबरलेले आहेत. त्यामुळे ते कुठली बिलं माझ्याकडे पाठवतायत सांभाळून पाठवा. काही गडबडीने अशी बिलं नको यावी जी मी टीव्हीवर दाखवल्यानंतर ते अडचणीत येतील, याची फक्त दक्षता त्यांनी घ्यावी. पता हिंदी में बता दीजिए यहाँ पे बंजारा समाज के बारे में जो कहा है, आपकी क्या प्रतिक्रिया है जिस तरह से उन्होंने कल बयानबाजी की है, इसके बारे में आप क्या कहेंगे? त्यांचा पराभव झालाय तरी सुद्धा मला शांत झोप लागते असं नाही, मग त्यांना जर शांत झोप लागत असेल तर भाजप आणि महायुतीतल्या अनेक नेत्यांना आणि आमदारांना या विधानसभेमध्ये आदरणीय पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधीजी चांगली झोप आणि बराच काळ झोप हे नक्कीच देतील. मला एक थोडासा वेगळा प्रश्न आहे. बिग बॉस सध्या सुरू आहे आणि बारामतीचा सूरज चव्हाण आज फायनल मध्ये आहे. असं वाटतं की बारामतीचं एक प्रतिनिधित्व इथे जिंकावं म्हणून? नाही, कुठलाही एखादा व्यक्ती या महाराष्ट्राच्या भूमीतून सामान्य कुटुंबातून एखाद्या स्पर्धेमध्ये जात असेल, ती कुठल्याही प्रकारची स्पर्धा असेल, तर मग मला असं वाटतं की त्याला शुभेच्छा आपण सगळ्यांनी दिल्याच पाहिजे. त्यामुळे त्यांना बारामतीकरांकडनं मी शुभेच्छा देतो आणि तो जिंकेल अशी आशा सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो.